केशरी सूर्यबिंब उगवत होतं आणि आम्ही पुलावर जात होतो. सो डावीकडे नदी वाहत होती, मोठी नदी एकदम. आता मला टेक्निकली फार आवड या गोष्टी की ह्या नदीचं नाव काय आहे, उगम कुठे होतो, कोणत्या डिरेक्शनने वाहत आहे, बरं ही नदी कोणती आहे, ही यमुना की गंगा आहे. सो मी कोणातरी विचारलं तिथे, ते म्हणे म्हटलं ही नदी कोणती आहे, ते म्हणे ही गंगाजी आहे. गंगाजी म्हणतात. योगींनी नाही सांगितलं 30 कोटी कमवले नौकावाल्यांनी, नौका त्यांच्या होत्या त्या बोटवाल्यांनी मग कोटींमध्ये कमवले. सीतारामांनी त्यांना म्हटलंय टॅक्स द्या 12 कोटींचा. पण खूप बिझनेस झालाय प्रचंड. जिथे तिथे पाणीपुरीचा बिझनेस झाला. रसगुल्ला एक देहाती रसगुल्ला फेमस आहे तिथला, त्याचाच रील्स व्हायरल झाले. नमस्कार, मी प्रियांका. व्ह्यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण एका धार्मिक सोहळ्याबद्दल बोलणार आहे, तो म्हणजे महाकुंभमेळा 2025. खरं तर महाकुंभमेळा होऊन गेलाय, पण त्याचा इफेक्ट, त्याच्या वाईब्स, त्याच्या आठवणी, त्याचे अनुभव अजूनही ताजे आहेत. जवळजवळ 66 कोटी भाविकांनी महाकुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान करून एक मोठा इतिहास रचलाय. योगी, साधू संत, फॉरेनर्स, इथले इंडियातले भाविक, पर्यटक, त्यांच्यापासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीज पर्यंत सगळ्यांनी हा अद्भुत सोहळा अनुभवलाय. तर म्हणूनच तो अनुभव सांगायला आणि त्याबद्दल बोलायला आज आपल्या चॅनलवर एक गेस्ट आलेत. मी त्याचं स्वागत करते, अभिजित पानसे. हाय, वेलकम. आणि अभिजित हा 2 वेळा महाकुंभ मेळ्यामध्ये जाऊन आलाय. सो आपण त्याच्या नजरेतून हा सगळा महाकुंभ मेळ्याचा अनुभव जाणून घेणार आहोत. डेफिनेटली. येस. तर जवळजवळ हा 144 वर्षांनी महाकुंभ मेळा आला होता. बऱ्याच जणांच्या मनात इच्छा असूनही जाऊ शकले नाही तिथे, आणि तू तर 2 वेळा तिथे जाऊन आलास. तर तुझा अनुभव काय सांगशील त्याबद्दल? तू आता जे म्हणालास 144 वर्षानंतर, तर ते आय डोंट बिलीव्ह इन दॅट. बेसिकली मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. पण आता मी जे 2दा जाऊन आलो ते काहीही प्लॅन असं नव्हतं, ते अनप्लॅन्ड होतं आणि ते जमून आल्यात गोष्टी. बेसिकली झालं असं की जेव्हा कुंभमेळा सुरू झाला तेव्हा मी प्लॅन केलं की शेवटी जावं, सो दॅट गर्दी कमी होईल. येस. 18 फेब्रुवारीला मी माझं बुकिंग केलं होतं. त्यापूर्वी एक त्रिगुणात्मक ट्रॅव्हल्स, जे माझे एक फ्रेंड आहे, त्यांचं मला अचानक कळलं की ते जात आहेत आणि पुण्याचा डिरेक्टली बसनेच जात आहेत कुंभमेळ्याला. सो हे अगदी इन्स्टंटली. आणि तेव्हाच ठरलं की अरे जायचं. एकदम इम्पल्सिव्ह निर्णय होतो. आम्ही मौनी अमावस्येला निघालो. आमची इकडे बसची आम्ही वाट बघतोय. मी इकडे रील्स और मला न्यूज चॅनल बघत होतो, तेव्हा मला कळलं की तिथे प्रचंड मोठा अपघात, जे काही चेंगराचेंगरी झाली, त्या स्टॅम्पेडमध्ये भरपूर लोक गेले. म्हणजे अमावस्येला आम्ही निघतोय आणि तिकडे ती न्यूज येत आहे की त्या दिवशीचं अमृत स्नान बंद झालं. पण आम्ही निघालो आणि ओके, मी थोडं बस बद्दल सांगतोय. त्या जी बस आम्हाला हवी होती आणि जेव्हा ती बस बघितली सगळ्यांचा मूड ऑफ झाला. ती म्हणजे अगदी म्हातारी बस होती ती, की आपण या बसने जाणार आहोत. आणि तेही कित्येक तास, कित्येक दूर, 2 ते 3 राज्य ओलांडून तिकडे जायचंय. परत पण यायचंय शांतपणे, सेफली. आम्ही सकाळी 7 ते 8 वाजता बसणार होतो. तो बस ड्रायव्हर बसला घेऊन आला 11 वाजता. आणि पुणे सोडायच्या बाहेरच प्रॉब्लेम सुरू झाले. ट्रॅफिक तर लागलंच, गाडीचाच प्रॉब्लेम व्हायचा. अरे बापरे. आणि परत नगरला आम्ही थांबलो. नगरला दुसरा माणूस आला, त्याने काय केलं. आम्ही रात्री 10:30 वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो. तेव्हा त्या एक माणूस आला, मेकॅनिक. तो काहीतरी गाडी नीट करतोय. सगळ्यांची चिडचिड होते ऍक्च्युअली, लिटरली. ड्रायव्हर वरती ओरडताय, कोणी हे करताय, आम्हाला गाडी बदलून पाहिजे, असं सगळं सुरू होतं एकंदर. मला टेन्शन होतं की लोक म्हणतात अमावस्येला जाऊ नये, आणि आम्ही अमावस्येलाच नारळ वाढवला आमच्या ट्रिपचा. रात्री 10:30 वाजता आम्ही संभाजीनगरवरून निघालो आणि मग कुठेतरी आमची गाडी समृद्धी मार्गावर लागली आणि आमचा इथून समृद्धीचा प्रवास सुरू झाला लिटरली. नेक्स्ट डे आम्ही मध्य प्रदेशमध्ये पोहोचलो. मग सकाळी कुठेतरी नाश्ता केला वगैरे. त्याच्यानंतर जबलपूरला पोहोचलो. त्या मोमेंटला एक अप्रतिम दर्शन झालं, जे माझ्यासाठी होतं किंवा काही लोकांसाठी पण म्हणता येईल, की नर्मदा मैयाचं दर्शन झालं आम्हाला. मग पुढे गेलो. कटनी आणि रेवा समथिंग गाव आहे मध्य प्रदेश मधले, ते क्रॉस केले. आणि शेवटी नेक्स्ट डे आम्ही पहाटे पोहोचलो वाराणसीला.
सो सर्व जे काही आमच्या झोपा व्हायच्या त्या गाडीमध्येच व्हायच्या. म्हणजे भलेही स्टार्टिंग निगेटिव्ह वाटलं आम्हाला, पण एक मध्ये आम्ही ऍक्सेप्ट केलं की हीच गाडी आहे, हाच प्रवास आहे आणि उद्देश हाच आहे की त्रिवेणी संगमाचा बेसिकली. सो गेले 48 तास आम्ही फक्त त्या गाडीत होतो, बसमध्ये. वाराणसीला पोहोचलो. त्या दिवशी कोणी आराम केला, दर्शन घेतलं विश्वनाथांचं की चला आता आम्हाला जायचं प्रयागला बेसिकली. आणि तिथनं मग आम्ही दुसऱ्या दिवशीच रात्री प्रयागला निघालो. पण आम्ही पोहोचलो 6 वाजता पोहोचलो आम्ही प्रयागराजला पहाटे सूर्योदयापूर्वी. आणि तिथे एक ह्यूज ग्राउंड होतं, अवाढव्य ग्राउंड, म्हणजे लिटरली खूप बसेस तिथे उभ्या होत्या. आमची पण बस त्याने तिथे लावली ड्रायव्हरने. तर ते कुठून मिळालं ती जागा काही कळलं नाही, की आम्ही झोपेत होतो, पण त्याने ती बस लावली. त्याचं नाव इतकं कॉमेडी होतं, म्हणजे मला ते आठवायचं, बेला बछडा असं काही नाव होतं त्याचं. जस्ट पहाट 5:30 वगैरे वाजले असतील तेव्हा. शटल बसेस सुरू होत्या युपी गव्हर्नमेंटच्या. शटल बसने आम्ही त्रिवेणी संगमाचा रस्ता सुरू होतो तिथपर्यंत बसेसने आम्हाला पोहोचवलं. बाकी तर आदल्या दिवशी जे काही घटना घडली 2 दिवसापूर्वी माऊनी अमावस्येला, त्यामुळे सगळे जे नियम होते, रिक्षा, बसेस ऑटो लांब लांब उभे करत होते. त्याच्यामुळे आम्ही 15-20 किलोमीटर दूर होतो ऑलरेडी त्या ग्राउंड मध्ये, बेला बछर. तिथून आम्ही कसं तरी पोहोचलो, त्या गावात पोहोचलो. मी ऐकलं होतं की ब्लिंकिट आणि उबरने सुरू केले सेवा, सर्व्हिस देत आहे ते कुंभमेळ्यामध्ये. सो मी बघितलं की उबर ऍपवर काही अवेलेबल आहे का, तो तिथे बाईक्स मिळाल्यात. पण 30 लोक आणि मी एकटा किंवा आणखी 1-2 जे माझे मित्र होते त्यांना थोडी घेऊन जाणार आहे की आपण बाईकने जाऊ. बाकी यार भरपूर वयोवृद्ध लोक होते. एक काकू होत्या ज्यांना चालता पण येत नव्हतं, म्हणजे लिटरली त्यांना उचलून धरून न्यावं लागायचं. आणि मला टेन्शन आलं जेव्हा त्यांना बघितल्यावर पुण्यामध्ये बसताना की यार आपण जातोय, गाडीचा प्रॉब्लेम, तिथे नियम एवढे कसे असेल, हे जातील कशा. पण त्यांचा जो ग्रुप होता, त्यांचे फॅमिलीज अमेझिंग होते. ते कपल, ते लोक त्यांच्या ज्या प्रकारे ते कॉपरेट करतात एकमेकांना. सो त्यांना नेलं तिथपर्यंत गेलो. एक सांगायचं म्हणजे शटल बस मध्ये जेव्हा आम्ही त्या बेला बछर ग्राउंड मधनं बाहेर पडलो तेव्हा डावीकडे माझ्या अजून मला ते दृश्य आठवत आहे. सूर्योदय होत होता, केशरी सूर्यबिंब उगवत होतं आणि आम्ही पुलावरच जात होतो. सो डावीकडे नदी वाहत होती, मोठी नदी एकदम. आता मला टेक्निकली फार आवड आहे या गोष्टी की ह्या नदीचं नाव काय आहे, उगम कुठे होतो, कोणत्या डिरेक्शनने वाहत आहे, बरं ही नदी कोणती आहे, ही यमुना की गंगा आहे. सो मी कोणातरी विचारलं तिथे, ते म्हणे म्हटलं ही नदी कोणती आहे, ते म्हणे ही गंगाजी आहे, गंगाजी म्हणतात. ते इतकं सुंदर फिलिंग आलं. 2 दिवसांचा एक्झॉस्ट करणारा प्रवास, कुठेतरी त्याचं टोल होतं माइंडवरती, बॉडीवरती. पण जेव्हा आम्ही सकाळ सूर्योदयाच्या मोमेंटला गंगा माता दिसते, लिटरली वाहते आणि तो सुंदर प्रवास सुरू. आणि मग आम्ही पायी निघालो. शेवटी तिथे एक जागा आहे, आलोपी बाग. आलोपी बाग तिथे फ्लायओव्हर आहे, त्याला चुंगी गेट म्हणतात. तिथनं संगम नोजकडे जाता येतं, म्हणजे सेक्टर 1 जे संगम नोज सगळ्यांना माहिती आहे, सेक्टर 1 to सेक्टर 18-19 पर्यंत तो मार्ग होता. मला इच्छा झाली यार की सगळे लोक चालले होते पायी त्या मार्गाने, आणि जो मेन संगम नोज आहे, मला वाटलं यार आपण इथनं जाऊयात. पण आम्हाला सांगितलं जे मेन आमचे टूर मॅनेजर होते, त्यांनी सांगितलं की आपल्याला अरेल घाटला जायचंय, जिथे आपली नौका बुक केलेली आहे. कारण आम्हाला बेसिकली काय संगमात स्नान करायला जायचंय. मग आम्ही तो मार्ग सोडला आणि मग ऑटोच केले. तिथून ऑटो मिळाले तर अरेल घाटला आम्ही गेलो. अरेल घाट हा VIP घाट म्हटला जातो. जे सर्व आपले जे प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, सगळे मोठमोठे पदावरचे लोक, सेलिब्रिटीज, बॉलिवूड, ते त्या अरेल घाटवर स्नान करायचे, म्हणून त्याला VIP घाट म्हणतात. आम्ही तो पूल क्रॉस केला, म्हणजे यमुनाजींना क्रॉस केलं आणि अरेल घाटला अलीकडे आम्ही आमचे ऑटोज थांबले. तिथून आता पायी जायचं होतं. म्हणजे ऍक्च्युअली कुंभमेळ्याबद्दल जे वाचतोय, ऐकतोय, बघतोय की घाट, सेक्टर्स, तंबूस्थान, जे खूप सारे तंबू तिथे लागले आहेत, ते कसं असणार आहे. मी थोडं टेक्निकल सांगतोय मॅनेजमेंट वाईज की काय जबरदस्त काम केलं आहे गव्हर्नमेंट म्हणा किंवा ज्यांनी ते ज्यांचा वाटा आहे त्या कामामध्ये. अख्ख्या वाळवंटामध्ये आणि लोखंडी प्लेट्स, शीट्स अशा तिथे फिट केल्या होत्या, टाकल्या बेसिकली. का? कारण धूळ उडू नये, रेती उडू नये. रेती प्रचंड रेती, अवाढव्य वाळवंट, आणि गाड्या जाव्यात. कारण रिक्षा जाणार, गाड्या जाणार, 2 व्हीलर जाणार, 4 व्हीलर जाणार. त्यांनी आम्ही ते बघून फार आनंद आला की यार हे काय जबराट, केवढा विचार करून त्यांनी सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या होत्या. अरेल घाटावर पोहोचलो
आता हा अरेल घाट म्हणजे सेक्टर 15 और 18 ते 26 पर्यंत लांबच्या लांब घाट, हजारो तंबू, हजारो शेकडो आश्रम, आम्ही चालतोय, नागा साधू दिसताय, कोणी छोटे छोटे दुकानं, फुलं विकणारे सगळे दिसताय, फोटोज काढतोय, पलीकडे नदीच्या तीरावरती अकबर किल्ला दिसतोय जो फेमस, जो आर्मीच्या हातात आहे ऍक्च्युली कंट्रोलमध्ये, हे सगळं बघतो. म्हणजे जे आता ना वाचलं होतं, ऐकलं होतं, ते ऍक्च्युली बघत होतं. मग सगळ्यांचा उत्साह हाच की आता आपल्याला जायचंय नौकायन करत संगमामध्ये. आम्ही बुकिंग ज्या नौकांचं केलं होतं ते अंटार्क्टिका कंपनी थ्रू केलं होतं. आम्ही त्यांना फोन केला आणि एक वाईट, अत्यंत निरुत्साह, ज्या उत्साहावरती पाणी फेरणारी न्यूज आम्हाला मिळाली तेव्हा, की आजच नेमकं नौकायन बंद आहे. म्हणजे बोट ज्या संगमात जात आहेत त्या बंद आहेत. अरे बापरे. म्हणजे ज्यासाठी केला अट्टहास तेच सगळं ते बंद आहे आज. कारण काय तर आपले उपराष्ट्रपती तिथे येणार होते आणि सोबत त्यांच्या 52 देशांचे अँबॅसिडर्स, राजदूत होते, ते स्नान करणार होते. त्यामुळे पूर्ण तिथलं पॅक सगळं बंद होतं. आतमध्ये बोटिंग बंद होतं बेसिकली. तेव्हा असा मूड गेला आणि राग पण आला, कारण काही दिवसांपूर्वीच व्हीआयपी कल्चर बंद करणार हे योगींनी सांगितलं होतं. म्हटलं मग हा काय प्रकार आहे यार. कारण सामान्य लोक इतके दूर आले आहेत तर तो ते सगळ्यांचा मूड गेला. मग प्रत्येक जण आपल्या वेळ घालवत होता की आता काय स्नान करायचं, समोरच यमुनेचा काठ आहे, नदी स्नान करायचं आणि निघायचं, थोडा वेळ घालूया, कारण दुपारचं ऊन प्रचंड होतं. तिथे अनेकांनी स्नान केले, प्रत्येकाने आपापली वाळू आणली तिथनं वगैरे. पण कुठेतरी मनात ते कुठेतरी पिंच होत होतं यार की संगमात जाता नाही आलं. सो ठीक आहे, आपण सगळं स्नान केलंय, आता सगळ्या लोकांनी स्नान केले, शेवटी मी उरलो होतो आणि मला आता मी वाट बघत होतो की यार आता सुरू होईल तेव्हा सुरू होईल म्हणायचं. शेवटी म्हणजे इच्छा असताना मी आपलं सगळे उचलली बॅग आणि स्नानाला गेलो. आणि तेव्हा मला एक गोष्टी जाणीव झाली, हे मी याच्यासाठी सांगतो की सामूहिक इच्छाशक्ती काय असते, काय कार्य करू शकते. मे बी कुठेतरी युनिव्हर्स मध्ये ती गोष्ट जाते वगैरे असे लोक जे म्हणतात. ग्रुप विल पॉवर, आमचे 30 लोकांची जी विल पॉवर होती की आम्हाला स्नान करायचंच आहे. आणि सगळेजण म्हणायचे, सगळेजण आशासाठी झाले होते आणि सगळ्यांच्या डोक्यात मनात एक आशा होती की यार हे लोक जातील ना, किती वेळ थांबतील हे लोक, जे काही आहे उपराष्ट्रपती, राजदूत वगैरे. मी स्नान करायला म्हणजे जस्ट उतरलो होतो आतमध्ये, तेव्हा शेजार मला ऐकू आलं की बोटिंग सुरू हो रही है, बोटिंग सुरू हो रही है. आणि काय आनंदाचा मोमेंट होता तो यार. मी लिखित टाळ्या वाजवा दोनदा. आणि जसं मी सांगितलं ओले त्यानेच जे काय अंगाला बांधलं होतं, जसं भूल भुलियामध्ये अक्षय कुमार म्हणतो ना यार, अरे तू इतने दिन कहा थे, अक्षय कुमारला तो म्हणतो आपला, कुछ नाही यार कुंभमेले में था, असे अंगातले अंग विचित्र कपडे घालतोय आणि बस दुःख्या लगा राहता. तसेच मी विचित्र कपडे घालले आणि बाहेर पडलो ओले त्याने. आणि सगळ्यांना सांगितलं की बोटिंग सुरू होत आहे. तोवर त्यांना पण कळलं होतं बोटिंग सुरू होत आहे. जो निरुत्साह चेहरे पडले होते ते एकदम आनंदाने, एकदम तेज आलं सगळ्या चेहऱ्यावरती, सगळे खुश झाले उत्साहात की आपलं जायचं आता. त्यातही माझ्या डोक्यात एक किडा की या मशीनवाली बोट नको, जी मशीन पटकन येते ती आवाज सुद्धा नको, माझा चप्पूचा आवाज ऐकायचा, हा वल्लवणारी. पण आम्हाला तशीच बोट मिळाली. पण तो सुदीर होता आमच्यासाठी की आमचे 2 स्नान घडले ऍक्च्युली. एकदा अरेल घाटावर घडलं यमुनेमध्ये आणि एकदा आता आम्ही प्रयागकडे चाललो होतो, प्रयाग संगमात चाललो होतो. अरेल घाटावर सुरू केलं, 45 मिनिटाचा प्रवास केला नद्यांमध्ये. आणि कशी जागा जिथे 2 नद्या मिळतात एक प्रकारे आपण समजतोय त्याला, आणि जी उथळ जागा जी सुरक्षित आहे तिथे थांबवलं. मग बोटवाला म्हणाला की आता इथे स्नान करा, तुम्हाला मी 20-25 मिनिटं देतोय, स्नान करून परत या. इतका आनंद होता त्या क्षणी. त्या नद्या दिसताय, इकडे डावीकडे 2 घाट, उजवीकडे घाट, आणि आपण त्या नद्यांच्या मध्ये आहोत आणि सगळे जरा स्नान करत होते. मग मी ते स्नान वर केलं, ज्या स्नानासाठी आपण आलो होतो ते स्नान केलं, सगळ्यांना स्मरण केलं, आईबाबांना वगैरे जे काय आले नाही आहेत आता तिथे आणि जे घरी आहेत त्यांना स्मरून त्यांच्यासाठी पण एक स्नान. 5:30 वाजले होते जवळपास आणि सूर्य कलला होता, प्रॉपर पश्चिमेच्या क्षितिजाला पोहोचला होता. आणि मग ते इतकं सुंदर दृश्य होतं ऍक्च्युली. मला ऍक्च्युअली सकाळचं दृश्य आठवलं जेव्हा गंगेवरला आम्ही आलो होतो, त्या बेला बच्छर नावाच्या बेला बच्छरा त्या ग्राउंड मधनं, तेव्हा गंगाजी दिसल्या होत्या आणि सूर्योदय होत होता. आता आम्ही सूर्यास्ताला स्नान करतोय. जेव्हा आम्ही निघत होतो तिथनं पहिल्यांदा प्रयागराजला पोहोचल्यावर, तेव्हा अनिश्चितता होती, अनसर्टन्टी होती की यार
स्नान होईल का, काय होईल का, इतके लोक आहेत का, म्हणजे खरंच नीट होईल का सगळं. आणि तेव्हा त्या सूर्योदयाला साक्षीने आमच्या सगळ्यात हे एक अनसर्टनिटीज आणि डाऊट्स होते, इनसिक्युरिटीज होती. आणि त्या सूर्य मावळतीला चालला होता तेव्हा मी त्याला अर्घ्य देत होतो. आणि नंतर शेवटी तो नावाडी आला, म्हणजे अपने को निकलना आहे, आणि सूर्यास्त होतोय तो अपने को अभी निकलना आहे. मग शेवटी उठलो आणि सगळ्यांना नद्यांना, मी दोन्ही नद्यांना धन्यवाद म्हटलं की तुम्ही बोलावलं, स्नान केलं, काय पाप पुण्य असतं काय आय डोंट नो टेक्निकली, पण आनंद मिळाला. मग आम्ही परत बोटीमध्ये बसलो. मी जे काही बॉटल्स होत्या त्या भरून घेतल्या पाण्याने. अनेकांनी विचारलं होतं पाणी, मागितलं होतं पाणी हवं आहे, किती वाळू हवी आहे. सो ते सगळं अमृत जल भरलं आणि आम्ही परतला निघालो. सो परतीला एक सांगायचं आहे, वेगळी गोष्ट म्हणजे सायबेरियन तिथे पक्षी येतात. आता हे पक्षी नोव्हेंबर डिसेंबर सायबेरियामध्ये प्रचंड थंडी असते, -20 पर्यंत त्यांचं जातं. सो हे जे पक्षी आहेत ते हजारो किलोमीटर ट्रॅव्हल करून उडून आपल्याकडे येतात. त्यातले वाराणसीला भरपूर असतात आणि प्रयागराजला भरपूर असतात, काही सोमनाथला सुद्धा दिसतात. मला माहित होतं हे पक्षी येतात म्हणून मी आठवणीने त्यांच्याकडे मुरमुरे घेतले होते. सो आम्ही जाताना म्हणजे अंटार्क्टिका कंपनी थ्रू आम्ही निघालो अरेल घाटाने, पोहोचताना मी मुरमुरे घेतले होते. ते म्हणजे मुरमुरे तर हातावर जरी ठेवले किंवा असे उडवले तरी ते पक्षी यायचे. तर अख्ख्या नदीच्या प्रवाहामध्ये असंख्य नावा होत्या, पण आमच्या नौकेवरती सगळे पक्षी फिरत होते. ते अगदी डोक्यांवरती, आणि ते घाबरत नाही आपल्याला, ते बिंदास येतात आपल्या जवळ. सो ते इतके असंख्य पक्ष्यांना मुरमुरे खाऊ घालतोय, सगळे खुश आहेत की आपण स्नानाला चाललोय. ही आधीची गोष्ट मोमेंट आहे. पण जेव्हा स्नान झालं आणि आम्ही परतला निघालोय तेव्हा सगळे शांत होते. कोणी व्हिडिओ कॉल करतायत जाताना, पण आता कोणाचे मोबाईल्स कोणी बाहेर काढत नाहीये. एक हार्मनी, एक सॅटिस्फॅक्शन, एक इक्विलिब्रियम, म्हणजे स्थिरता, पूर्णत्व, एक कम्प्लिशनचं फिलिंग होत होते. आणि आमची बोट परत निघाली होती अरेल घाटाला पोहोचायला. आणि समोर सूर्य आता हळूहळू पूर्ण मावळतीला गेला होता, बऱ्यापैकी मावळला होता. आणि मी पक्षांना सुद्धा काही आता लक्ष नव्हतं की कोण आहे काय नाही. जे गर्दी होती विचारांची, म्हणजे पलीकडे संगम नोज, इकडे डावीकडे अरेल घाट, सगळीकडे लाईट्स लागले होते. तेव्हा संध्याकाळ होत होती, गर्दी प्रचंड होती. पण जी विचारांची गर्दी होती ती शांत झाली होती. आणि परत तो वल्लवणारा आवाज. आम्ही सर्व अरेल घाटावरती आलो, सर्वांचे स्नान झाले होते. जी इच्छा होती, ज्याच्याकरता इतक्या दूर गेलो होतो ती पूर्ण. आणि मग मला जाणीव झाली, जे वाहन होतं आमचं, ज्या बस बद्दल मी प्रचंड नेगेटिव्ह फिलिंग्स क्रिएट केले होते, नेगेटिव्ह ऊर्जा दिली होती त्या बसला. मी पहिल्यांदा आम्ही स्नानानंतर जेव्हा आमची जी बस त्या मैदानात होती, म्हटलं बेला बछर, तिथे पोहोचलो. मी आतमध्ये एंटर करण्याआधी त्या बसची माफी मागितली पहिल्यांदा, कारण त्या बसला मी खूप निगेटिव्ह वाईब्स दिले होते, एक प्रकारे खूप बोललो होतो, म्हणजे मनातल्या मनात, यार कसली बस आहे, काय आहे. पण त्याच बसने आम्हाला पुण्यातून इतक्या दुरून, महाराष्ट्रातून आम्हाला 2 राज्य क्रॉस करून सुरक्षितपणे आम्हाला कुंभमेळ्यामध्ये आणलं होतं. स्नान पूर्ण झालं, आमची इच्छा पूर्ण झाली, आमचा जी काही सगळे प्लॅन्स होते पूर्ण सक्सेसफुल केले आणि सुरक्षितरित्या आम्हाला तिथे त्यांनी आणलं, त्या बसने आणलं. आणि तितक्याच सुरक्षितरित्या सर्व इतर यात्रा कंप्लीट करून आम्ही परत पुण्यात आलो. मी त्या एक काहीतरी ऐकलं होतं कुठून तरी की होपोपोनो नावाची एक काहीतरी अशी प्रेयर आहे, आणि मी त्या बसला पहिल्यांदा म्हणालो की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. मी परत एकदा म्हणालो की आय एम रिअली सॉरी, आणि मनापासून तिला धन्यवाद म्हणालो. लिटरली हात असा स्पर्श करून बसला. जवळजवळ 66 कोटीहून जास्त भाविकांनी तिथे स्नान केलं असं म्हणतात. सो तुला तिथे काय जास्त भावलं, किंवा तुला असं काय लक्षात राहण्यासारखी तिथली गोष्ट घडली? तुझे 66 कोटी म्हणते, तो आकडा गव्हर्नमेंटने दिलाय. सो गव्हर्नमेंट जेव्हा आकडा कुठला नंबर सांगते, त्यांच्या कार्यक्रमात कोणी आले आहेत ऑर व्हॉट एव्हर, तर तो थोडा कमीच आपण पकडायचा. सो 66 कोटी नाही, 50 कोटी तर आलेच आहेत लोक ऍटलिस्ट. तर काय भावलं, आता आपण धार्मिक गोष्टी एक मिनिट बाजूला ठेवूया, म्हणजे साधू संत बाजूला ठेवूयात. मी टेक्निकली सांगतो, मला प्रचंड गोष्ट काय क्लिक झाली तिथे. मी जे सांगितलं बघा की लोखंडी शीट्स टाकल्यात, अख्ख्या वाळवंटात जो अवाढव्य आहे तिथे ते हे केलेत. हजारो शेकडो टॉयलेट बाथरूम आहेत, हे भावलं मला. तिथे
पॅन्टून पूल्स त्यांनी तयार केले, ओके. जे आर्मीने तयार केले म्हणतात, आणि ते तात्पुरते आहेत, म्हणजे टेम्पररी पूल्स आहेत. पॅन्टून म्हणजे कॅप्सूल असते ह्यूज, ती कॅप्सूल पाण्यावरती तरंगते, अच्छा, आणि ते तरंगता पूल त्यांनी तयार केले. कुंभमेळा सुरू झाला जानेवारीपासून. 2 महिन्यापूर्वीपर्यंत इथे पाणी होतं, पूर होतं, कारण यावेळेस पूर होता, यावेळेस पावसाळा लांबला होता. सो नोव्हेंबर पर्यंत पावसाळा होता तिथे बऱ्यापैकी. जसं पाऊस थांबला, पाणी कमी होत आहे, त्यांनी टेम्पररी पूल बांधणं सुरू केलं, आणि 125 पूल. बापरे, जबरदस्त काम होतं ते, सेफ होतं, पण टेम्पररी पूल, तरंगते पूल एक प्रकारे. सो मला ते प्रचंड आवडले, आणि आता ते नाही, आता ते काढले लगेच. और काढत असतील. तिथे साधू संत पण बरेच आले, नागा साधू आणि इतर भाविक सुद्धा तिथे आले. तर तुला त्यांच्याशी बोलण्याचा किंवा त्यांच्याशी काही संवाद साधलास का तू? काही प्रामाणिकपणे सांगतोय मी, मुळीच नाही. म्हणजे मला काही इच्छा पण नव्हती साधूंना भेटण्याची, नागा साधूंना वगैरे भेटण्याची. माझ्यासाठी महत्वाचं होतं एक ते प्रकार, हे सगळं अवाढव्य ह्यूज कार्यक्रम बघणं, अफाट मेळावा बघणं. साधू काय, त्यांच्याकडे काय नॉलेजची मला, म्हणजे मी खूप नम्रतेने सांगतोय, गरज नाही अगर असं नाही, पण इच्छा नव्हती त्यांच्याशी काही वार्तालाप करण्याची. मला त्याला भेटायचं होतं, अभय सिंगला, IITN बाबा ज्याला म्हणतो आपण, त्याला भेटायची इच्छा होती मला मोनालिसा पण बघायचं होतं, भेटायची इच्छा नव्हती. फोटो तर मुळीच काढणार नव्हतो त्या मुलीसोबत, पण कारण तिला खूप त्रास झाला म्हणून, तिचं नशीब बदललं पूर्ण. कुठे गेली? येस. सो नो साधू संतांना गेलो, इव्हन त्या सेक्टर मध्ये मी गेलो नाही. आणि सेलिब्रिटीज पण खूप आले तिथे, ते भेटले, ते दिसले का तुला? म्हणजे एक माझा आवडता ऍक्टर तिथे दिसला मला. त्याच्या आधी सांगतो की रामदेव बाबा होते आमच्यासोबत, आम्ही जेव्हा स्नान करत होतो अरेल घाटला, म्हणजे 4 वाजता मी स्नान केलं निरुत्साहाने की बोटिंग सुरू नाहीये, सो अरेल घाटावर स्नान करू आणि निघू. तेव्हा रामदेव बाबा होते आमच्यासोबत स्नान करत, त्याच्यावर फोटो पण काढले काही लोकांनी. नेक्स्ट टाइम तर मी दुसऱ्यांदा गेलो तेव्हा अभिषेक बॅनर्जी, मुख्य म्हणजे पहिल्यांदा गेलो तेव्हा उपराष्ट्रपती होते, 52 देशांचे राजदूत होते, आणि जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा राष्ट्रपती आल्या होत्या, आणि आमचे हे ऍक्टर्स दिसत मला. सोशल मीडियावर आजकाल सगळे लोक ऍक्टिव्ह होण्यासाठी किंवा सगळीकडे दिसण्यासाठी वाटेल ते करतात. सो ते कुंभमेळ्यावर सुद्धा फोटो काढण्यासाठी काही लोक गेले होते. म्हणजे तू ऍक्च्युअली तिकडे जाऊन आलास, तिथली वाईब कशी होती, म्हणजे काय होतं ऍक्च्युअली? जबराट होते यार, जबरदस्त. पण आता ठीक आहे, म्हणजे सी हे जे तू म्हणालीस मला, जे मला काय वाटतं ते सांगतोय. 100 वर्षापूर्वी आपण धरूयात एक कुंभमेळा होत असेल कुठेही, आता आपण प्रयागराज धरतोय, 100-120 वर्षांपूर्वी, 44 वर्षांपूर्वी, व्हॉट एव्हर, आपण खूप जुनं कुंभमेळा धरून जातोय. जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं किंवा मुघलांचं राज्यावर व्हॉट एव्हर आपण परावलंबी होतो, तेव्हा स्वातंत्र्य नव्हतो, तेव्हाचे जे लोक जात असतील, स्नान करत असतील, तेव्हा त्यांना काय वाटत असेल, यार हे करू, यावेळेसचा कुंभमेळा आहे, आपण स्नान करून घेऊयात, पुढची पिढी कशी असेल, स्नान पुढे कुंभमेळा भरेल की नाही भरेल, इथून प्रॉब्लेम आहे. पुढची पिढी स्वीकारेल या गोष्टी, बिलीव्ह करेल की नाही करेल, हा सगळं वाटलं असेल. आणि काय म्हणलं की कदाचित हा शेवटचा कुंभमेळा आहे, पुढे होणार पण नाही. आज काय घडतंय, प्रो टेक्नॉलॉजीच्या बॅकग्राऊंडला और तिच्या मदतीने आपले आज कुंभमेळा होत आहे, झाला. ज्या यंग पिढीला आपण म्हणत असू 100 वर्षापूर्वी कोणी बिलीव्ह करणार नाही कुंभमेळ्यामध्ये, कोणी येणार नाही, ते आज सोशल मीडियाने का असे ना ते कुंभमेळ्यात जातात. सो सोशल मीडिया इज लाईक अ कॅटलिस्ट, ती गोष्ट वाढवते. पण त्याच्यासाठी लोक आलेच, ती काय एक हर्षा छबेरिया रिच्छा काय ती ना मुलगी, ती लेन्स, डोळ्यात लेन्स आणि काय जटा वगैरे घालून, विग घालून ती आली होती तिथनं. तर हे सगळं नाटकीपणा, ढोंगीपणा असतीलच, लोक आहेच तिथे आणि आहेच. पण याशिवाय सुद्धा जी एक युथने ज्या प्रकारे अपलिफ्ट केलं यावेळेस त्यांना कुंभमेळा, ज्यावेळेस कोणाला वाटलं नसेल काही वर्षांपूर्वी, आज युथमुळेच कुंभमेळा त्याला ग्लॅमर मिळालं. खरंय ऑफकोर्स. आणि योगींनी त्यांना अपील पण केलं होतं की आमच्याकडे या 144 वर्षानंतर व्हॉट एव्हर. तर युथ का सोशल मीडियामुळे, मोबाईलमुळे. सो
त्यात म्हणजे थोडा ढोंगीपणा पण असतो, पण यार ठीक आहे, लोक येतात ना ऍट द मोबाईल घेऊन येऊ द्या की, पण स्नान करताना तर लोक स्नान करतायत, मनापासून करतायत. भलेही त्याला एक म्हणजे मे बी इट वॉज अ पुश बिकॉज ऑफ सोशल मीडिया, एक आमिष आहे की यार आपण रील्स करूया, फोटोज टाकूया, कुंभमेळ्यात जाऊन त्याचे सांगतोय. जेव्हा आपण स्नान करतोय लिटरली, तेव्हा आपण सगळे बाजूला ठेवतो, आपले मोबाईल, आपले रील्स, पण स्नान करताना जेव्हा बुडी मारतोय अँड इट रिअली गिव्हज नेक्स्ट फील. सो चालतंय यार. तर या महाकुंभमेळ्यामध्ये जवळजवळ 2000 कोटी इतका रेव्हेन्यू जनरेट झाला. तर तिथल्या लोकल व्यावसायिकांना कसं फायदा झाला? तू तिथे प्रत्यक्षात जाऊन आलायस म्हणून. प्रचंड. म्हणजे आपण एक धरूयात 60 कोटी पैकी 50 कोटी जरी आलेत, 50 कोटीतल्या पैकी 10 लाख जरी एका व्यक्तीला मिळाले तिथे बिझनेसमनला, त्याने किती कमावलं असेल? एक चहा सुद्धा 10 रुपये 12 रुपये विकलं त्याने, 10 लोकांना तो कोटींमध्ये पैसे कमावला ताबडतोब. तसं अख्खं पॅकेज आहे ना 2-3 वर्षांसाठी, जास्त. हा, आणि टिया लावणारे लोक आहेत तिथे. बरं, त्यांच्याशिवाय एक रील मध्यंतरी व्हायरल झाला, एक मुलगा आहे तिथला, त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला सांगितलं, सजेस्ट केलं की तू तिथे दातून विक. आता युपी बिहारच्या लोकांना दातूंचं फार आकर्षण असतं, ते सकाळी त्यानेच ब्रश करतात कडुलिंबाच्या काडीने. सो त्याने ते दातून विकलेत आणि त्यातून त्याला लाखोंचा फायदा झाला. बऱ्याच भांडवल काहीच नाही, झाडाचे तोडायचे कडुलिंबाचे झाड हजारो शेकडो असं बाहेर, ते त्याने विकलेत, त्याचा लाखोंचा फायदा झाला. काही लोकांनी फक्त म्हणजे आता थंडी, रात्री थंडी पडायची, खाली आपण वाळवंट टाकायला काहीतरी लागतं, सो त्याने जे प्लास्टिक विकलेत, जे इको फ्रेंडली प्लास्टिक होते, सो तिथे अंथरायला काहीतरी टाकायला 20 रुपयाला एक मिळायचं. लोक 2-3 घ्यायचे, कारण ग्रुप पण होता आणि खाली टाकली की जरा लेअर मिळते. सो 50 रुपयाला ताबडतोब एक प्लास्टिक विकताय, जे इको फ्रेंडली आहे. मुद्दाम सांगतोय की तिथला आम्ही संगमावरनं रेल्वे स्टेशनला चाललो होतो, तर तिथे एक 60तले एक व्यक्ती होती, बऱ्यापैकी म्हणजे 60-70 पैकी, ते आले आमच्याकडे, 2-3 मित्र होते. ते म्हणे की मागे बसा, मी तुला स्टेशनला पोहोचवतो. 100 काय त्यांनी पैसे मागितले, 200-300 रुपये. म्हणजे हा बिझनेस प्रचंड झाला की आपल्याकडे बाईक आहे, पोहोचतो आम्ही तिथे पोहोचून देतो, पैसे द्या. बापरे, म्हणजे कुठून, कारण रिक्षा अलाउड नव्हत्या आतमध्ये, नंतर अलाउड करणं बंद केलं. सोयीचं झालं ना ते, बाकीच्या सोयीचं झालं. ज्या लोकांचे घर आहेत, नॉर्मली घर स्वतःचे, तिथे लोक त्यांनी म्हणजे आमच्याकडे राहा, 2000 द्या, जेव्हा आमच्याचकडे होमस्टे सारखं. काही तंबू इन द सेन्स 2 टाकले आहेत काहीतरी प्लास्टिक, त्याचे 2-2 हजार त्यांनी रेंट घेतले आणि लोक द्यायचे. त्या लोकांना माहिती आहे की यार पुढे येणार आहोत आपण, 144 वर्षाचा इम्पॅक्ट होता बेसिकली. आणि कुंभमेळा हा आहे यार, आता पुढे 12 वर्ष कोण बघणार आहे? सो एव्हरीबडी वॉज सो मच एक्साइटेड की यार काही प्रॉब्लेम, इतक्या दूर आला, देऊ पैसे. ह्या सगळ्यांचा फायदा झाला लोकल तिथल्या बिझनेस लोकांना. पण ह्याचा इम्पॅक्ट ना असं खूप वर्ष राहणार आहे असं वाटतंय कुंभमेळ्याचं, कारण प्रयागराज हे असं एक मोठं, येस, तिथे प्रयागराज स्पॉटच करतात. व्हेरी गुड पॉइंट. आतापर्यंत काय व्हायचं, जो तो जायचा आपल्या एक तर वाराणसीला जायचा, प्रयागला फार रेअरली लोक जायचे, कमी होतं. आता युथ प्रयागराज अक्षरशः मॅप मध्ये आलाय, नेक्स्ट टाइम आता प्रयागला जायचंच आहे. सो प्रयागला प्रचंड ग्लॅमर मिळालं. सो तिथे आता नॅचरल टुरिझम वाढेल आणि प्रचंड. आता योगींनी नाही सांगितलं 30 कोटी कमवले नौकावाल्यांनी, नौका ज्यांच्या होत्या त्या बोटवाल्यांनी पण कोटींमध्ये कमवले. सीतारामांनी त्यांना म्हटलंय टॅक्स द्या 12 कोटींचा. पण खूप बिझनेस झालाय प्रचंड. जिथे तिथे पाणीपुरीचा बिझनेस झाला, रसगुल्ला, एक देहाती रसगुल्ला फेमस आहे तिथला, त्याचाच रील्स व्हायरल झाले. असं भरपूर तिथे लोकल प्रॉडक्ट्स विकले गेले, खूप पैसा कमवला लोकांनी. तर अभिजित, धार्मिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या तर महाकुंभमेळ्याचं महत्व कळलंय, तर ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय इम्पॅक्ट झालाय? हा जो कुंभमेळा झाला 2025चा, हा येत्या काळात राजकारणावर प्रचंड इम्पॅक्ट करणारा होणार आहे. ओके, तो कसा हे सांगतो तुला मी, की 2025 जानेवारी मध्ये हा कुंभमेळा संपलाय. एक्झॅक्टली 2 वर्षांनी 2027 मध्ये सेम 2027च्या सुरुवातीला मार्च मध्ये UP उत्तर प्रदेश असेंब्लीचे इलेक्शन होणार आहेत. त्या इलेक्शन मध्ये
सगळ्यात जास्त एनकॅश करायचा प्रयत्न कोण करेल तर आपले योगी आदित्यनाथ, कारण त्यांनी या कुंभमेळ्याची प्रचंड प्रसिद्धी केली, अनेकांना आवाहन केलं या वगैरे वगैरे सगळ्यांना, तयारीचे व्हिडिओ सुद्धा. येस, त्यांनी त्याला खूप एक प्रकारचं मार्केटिंग खूप सुंदर केलं चांगला मिळाला, आणि त्यात एक प्रॉडक्ट जे म्हणू शकतो आपण त्यांच्यासाठी ते त्यांनी प्रचंड त्याचा मार्केटिंग केलं आणि लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सो काय होईल 2027च्या इलेक्शन्स मध्ये योगी आदित्यनाथ हे परत एकदा ह्या कुंभमेळ्याला एनकॅश करायचा प्रयत्न करतील की आम्ही हा सक्सेसफुल करून दाखवला. उत्तर प्रदेशात प्रचंड त्याच्यामुळे रोजगार प्राप्त झाला, खूप लोकांनी म्हणजे अगदी ग्राउंड लेवल पासून तर वरच्या लेवल पर्यंत सगळ्यांनी प्रचंड पैसा कमवला, रोजगार प्राप्त झाला व्हाईट वेने. तर त्याच्यामुळे हा एक लोकांचा सपोर्ट आहे आदित्यनाथांना बऱ्यापैकी, म्हणजे बहुतेक लोक कौतुक करतात. सो 2025ला हा जो कुंभमेळा आटोपलाय त्याचा तो जरी संपलाय, त्याची चर्चा आता जरी संपली आहे बऱ्यापैकी, पण ही परत चर्चा सुरू होईल 2026 जसं संपायला गेली, कारण 27 मध्ये असेंब्ली इलेक्शन्स, विधानसभा इलेक्शन्स. आणि जर याचा उपयोग आदित्यनाथांना झाला तर ते जिंकून येतील, चान्सेस तर आहेतच आता ज्या प्रकारे वाटतं. ते जिंकले तर सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री ते होतील उत्तर प्रदेशाचे, आणि तिसऱ्यांदा भारतातील सर्वात मोठं राज्य जे आहे लोकसंख्येच्या बाबतीत त्याचे जर ते तिसऱ्यांदा सलग मुख्यमंत्री होत आहे तर त्यांची कमांड, त्यांचा से किंवा त्यांचा दावा हा त्यांचा क्लेम पीएम कॅन्डिडेट साठी जास्त असेल स्ट्रॉंग. कारण 2029 मध्ये परत लोकसभा इलेक्शन्स आहेत, आता 24 झाले, 29ला आहेत, 27ला असेंब्ली इलेक्शन युपीचे, त्यात जर ते जिंकून आले तर सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होते. आणि सेम हीच केस नरेंद्र मोदींसोबत झाली आहे, कारण नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले गुजरात राज्याचे, आणि त्याच्यामुळे त्यांचा क्लेम जास्त स्ट्रॉंग होता 2014च्या इलेक्शन्स मध्ये लोकसभेच्या, की पंतप्रधान कॅन्डिडेट कोण तर नरेंद्र मोदी. हिस्ट्री परत रिपीट होऊ शकते, मोदी योगी. ते त्याच प्रकारे म्हणजे ह्या कुंभमेळ्याच्या अवतीभोवती किती राजकारण फिरणार आहे हे बघ आता, की विरुद्ध पार्टीचे समाजवादी पार्टीचे जे अखिलेश यादव आहेत ते सुद्धा एनकॅश करायचा प्रयत्न करतील, क्रिटिसाइज करायचा प्रयत्न करतील, नॉट एनकॅश. ते म्हणतील की मौनी अमावस्येला जे काही घडलं, जे काही लोक गेले, आम्ही जर हा कुंभमेळा हँडल केला असता, मॅनेज केला असता, तर आम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकलो असतो. सो ते क्रिटिसाइज करतील आदित्यनाथांना. सो कोण किती म्हणजे सगळं अवतीभोवती फिरणार आहे ह्या 2025च्या कुंभमेळा. ऍक्च्युली कळत नकळतपणे डिरेक्टली इनडिरेक्टली 2025 मध्ये झालेला कुंभमेळा ऍक्च्युली 2029 मध्ये भारताचा पंतप्रधान डिसाईड करणार आहे. सो हे एक फाउंडेशन म्हणला सर, फाउंडेशन तयार झालं. हा कुंभमेळ्याचा पडसाद प्रचंड होणार आहे, याच्या अवतीभोवती राजकारण फिरणार आहे. समजा भारतीय जनता संघटनेचे सो कॉल्ड चाणक्य शहा यांनी जर किडे केले नाहीत जे त्यांनी 2024च्या इलेक्शन मध्ये केले होते, त्यांचा इम्पॅक्ट कमी करायला आदित्यनाथांचा, कारण आदित्यनाथ पुढचे पंतप्रधान होऊ शकतात हे त्यांना माहिती, म्हणजे त्यांच्या संघावर बुमरॅंग झालं की नुकसान झालं. 24 मध्ये बीजेपीचं प्रचंड नुकसान झालं उत्तर प्रदेशमध्ये. सो ह्या 25चा कुंभमेळा आटोपला, 27 मध्ये नाशिकमध्ये आहे, परत एक हिंदुइझमचं एक लाट येऊ शकते, म्हणजे हिंदू संघटन तिथे येऊ शकतं. 27 झालं की 28ला उज्जैनला आहे, उज्जैनला परत कुंभमेळा आहे. बऱ्यापैकी उज्जैनचा कुंभमेळा लोकांना इतका माहित नाही राहत, त्याला ग्लॅमर तितकं नाही. सो 25 आता, 27 नाशिक, 28 उज्जैन, 29ला लोकसभेची इलेक्शन. सो ह्या कुंभमेळ्याच्या अवतीभोवती राजकारण बदलणार आहे, घडणार आहे, घडामोडी होणार आहेत. आणि समजा आदित्यनाथ पंतप्रधान होत आहेत 29 मध्ये आणि त्याचं कारण असेल हे हा कुंभमेळा इनडायरेक्टली, तर अनेक गोष्टी बदल. फारच छान अनालिसिस केलं असतं या सगळ्या गोष्टीचा. तू 2दा कुंभमेळ्यात जाऊन आलास, तर त्यातून तुला काय मिळालं? मी या अफाट, अफलातून, असामान्य, जबरदस्त एका सोहळ्याचा साक्षीदार झालो. आणि त्या एका जबरदस्त मोठ्या सोहळ्याला मी याची डोळ्या बघू शकलो, अनुभवू शकलो. सो हा एक अनुभव आयुष्यभर माझ्यासोबत राहील. तिथल्या आठवणी, तिथले सगळे घालवले ते 2 रात्री 2 दिवस, स्पेशली संगमाकाठी घालवलेली रात्र कुडकुडत थंडीमध्ये, आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केलेलं स्नान, आणि त्यावेळेस थोड्या वेळात होणारा सूर्योदय,
सूर्योदय होत होता आणि तो सूर्योदय इतका म्हणजे मला कायम लक्षात राहील, कारण एक उत्साह त्या सूर्योदयाने आणला होता आयुष्यात, आणला आशा, उत्साह, एक प्रकारची होप, एक परत एकदा कुछ कर दिखाने मला एक झिल निर्माण झालं, मन शांत झालं आणि ओव्हरऑल एक तृप्तता मिळाली. बेसिकली त्या सगळ्या कुंभमेळ्यात 2दा गेलो आणि 2 दिवस तिथे राहिलोय आणि हा कुंभमेळा खूप काही देऊन गेला, इमोशनल लेवलवरती, मेंटल लेवलवरती, फिजिकल लेवलवरती आणि नॉलेज लेवलवरती, एक स्ट्रीट स्मार्टनेस लेवलवरती. सगळ्या प्रकारे ह्या कुंभमेळ्याने काही इम्पॅक्ट केलाय, काही आठवणी दिल्यात आणि एक नवीन उत्साह दिलाय, नवीन सुरुवात काही गोष्टी करायला आयुष्यात. आणि याशिवाय मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की 50 और 60 कोटीचे लोक तिथे जाऊन आले आहेत, तिथे जात आहेत, ते का तिथे गेले आहेत, का जात आहेत, याचं उत्तर मला मिळालं जेव्हा मी तिथे कुंभमेळ्यात जाऊन आलो. ओके. सो ते एक्सप्लेन करता येणार नाही, ते इमोशनल मेंटल लेवलवरतीच ते आहे, तो अनुभव राहील आणि तो कायम स्वरूपी आयुष्यभरासाठी तो एक सुंदर अनुभव असेल या सोहळ्याचा. कुंभमेळ्याला तर जाऊन आलास, सो आता तुझे नेक्स्ट प्लॅन्स काय आहेत? नेक्स्ट प्लॅन काही नाही, माझं इम्प्रॉम्प्टू असतं, वेळ बघतो, जमत्या सगळ्या गोष्टी, टेक्निकली काम सगळं. एक आता तू विचारलास की नेक्स्ट काय, तर मला खूप वर्षांची एक इच्छा होती, कुंभमेळा पूर्ण झाली आहे, पण केदारनाथ ओपनिंग सेरेमनी जी असते, म्हणजे केदारनाथ 6 महिने मंदिर बंद असतं, बर्फ असतो पूर्ण, पण अक्षय तृतीया और मेच्या वैशाख महिन्याच्या स्टार्टिंगला म्हणजे मे मध्ये मंदिर उघडतं. सो मला खूप इच्छा आहे की यार मंदिर उघडताना मला बघायचं केदारनाथच्या. सो यावेळेस कदाचित प्लॅन सुरू आहे एका मित्रासोबत माझा की आम्ही केदारनाथ ओपनिंग सेरेमनी म्हणजे मंदिर उघडताना आम्ही तिथे जायचा प्रयत्न करतोय, कारण अशी मोठी सेरेमनी असते का ती? हा, म्हणजे लाईक उखी मठ म्हणजे 6 महिने जेव्हा मंदिर बंद असतं, केदारनाथची जी मूर्ती आहे, उत्सव मूर्ती, त्यांची पूजा होते उखी मठला. बद्रीनाथाची मूर्तीची पूजा होते ज्योतिर्मठ, ज्याला जोशी मठ म्हणतो आपण, आणि इथे उखी मठला होते. तर उखी मठ हे गावात आहे, खाली आहे, वर बर्फ पडतो, खाली गावात असतं. तिथून वरती केदारनाथ पर्यंत ट्रेक, पालखी जाते ती. सो आपण जर तिथे सोबत असू तर पालखी पण आपल्याला तिथे वाहता येते खांद्यावरती थोडी. एक वेगळा अनुभव. तू ऍक्च्युली कुंभमेळ्यात 2 वेळा जाऊन आलास, तर तिकडून आल्यावर तुला बऱ्याच जणांनी विचारलं असेल ना की कसं जायचं, त्याबद्दल माहिती. ऍक्च्युली गेले 1.5 महिने ओळखी आणि ओळखीतली आणि अनोळखी लोक इतके मला माहिती विचारताय आणि त्यांना मी सांगतोय कुंभमेळ्याबद्दल की काहींनी मला सांगितलं की तुझं नाव आम्ही अभिजित कुंभ म्हणून ठेवलंय, सेव्ह केलंय फोनवरती. मग नंतर क्लिक झालं की हे लोक मला माठ म्हणताय ऍक्च्युली. ओके, तर हो, अनेकांना मी सांगितली आहे माहिती. सो प्रियंका, आपला पॉडकास्ट संपलाय. महाकुंभमेळ्याबद्दल आपण भरपूर बोललोय. सो जाताना तुला एक गिफ्ट मी देतोय, ते म्हणजे ऑफकोर्स कुंभमेळ्यातलं अमृत जल. अरे वा, मस्त. अमृत जल, आणि ते कुंभच्या आकारातलंच आहे. सो हे तुला मी देतोय. सो मच. आणि याशिवाय इथली एक आठवण म्हणून कुंभमेळ्याची एक फ्रीज मॅग्नेट म्हणता येईल याला. अरे वा, मस्त. थँक्यू. सो अभिजित, तुझा सुद्धा स्वतःचा एक युट्यूब चॅनल आहे, तर त्याबद्दल तू स्वतः का नाही सांगत आपल्या प्रेक्षकांना? ओके, मला स्पोर्ट्सची प्रचंड आवड आहे, त्यातल्या क्रिकेट म्हणजे जीव की प्राण लहानपणापासून. सो क्रिकेटवरती, क्रिकेट संदर्भात आणि मूवीज, वेब सिरीज, वेब कॉन्टेंट आणि ऑफकोर्स ट्रॅव्हल रिलेटेड माझं स्वतःचं एक युट्यूब चॅनल मी सुरू केलंय. त्यावरती रिव्ह्यूज असतील, क्रिकेट अपडेट्स असतील, त्याबद्दल समीक्षण असेल. सो या संदर्भात माझं एक युट्यूब चॅनल मी सुरू केलं, जिथे मीच फक्त बोलतोय सध्या. आणि इफ पॉसिबल तुम्ही नक्की त्याला व्हिजिट करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करू शकता. मी त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याचे डिटेल्स देते, नक्की फॉलो करा. अभिजित, खूप छान माहिती दिलीस तू आणि नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना कुंभमेळा आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती डिटेलमध्ये तू दिलीस, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि धन्यवाद. प्लेजर इज ऑल माइन. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा. नक्की करा. थँक्यू.